हॅलो, माझं नाव डॉक्टर तेजस पवार आहे. आजचं लेक्चर विठामाई निसर्गोपचार योग सायन्स कॉलेज ह्याच्यासाठी रेकॉर्ड केलेलं जात आहे. आपल्या आजच्या लेक्चरमध्ये आपण टंग हा सेन्स ऑर्गन घेणार आहोत. बेसिक ॲनाटॉमी, फंक्शन्स, त्याचं मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आपण शॉर्टमध्ये एकदा पाहूया. तर टंग ही जी आहे हे पूर्ण एक मसल आहे. दिस एंटायर ऑर्गन इज अ मसल आणि हे माउथच्या फ्लोअरमध्ये लोकेटेड असतं. तर काय काय फंक्शन्स असतात टंगचे? एकतर टेस्ट परसीव्ह करणे, आवाजाला एक पर्टिक्युलर टोन देणे. जेव्हा वोकल कॉर्ड्स व्हायब्रेट होतात तेव्हा आवाज निर्माण होतो. पण जशी आपली टंग मूव्ह होते टाळूकडे किंवा टाळूच्या खाली, त्या आवाजाला एक कॅरेक्टर येतं. दॅट कॅरेक्टर गिविंग द साऊंड इट्स कॅरेक्टर विल बी द फंक्शन ऑफ द टंग. सो इट हेल्प्स इन स्पीच. आता मॅस्टिकेशन काय आहे? मॅस्टिकेशन म्हणजे च्युईंग, जेवण चावून चावून खाणे म्हणजे मॅस्टिकेशन. तर जेव्हा पण आपण जेवण चावतो तर आपल्या एक माउथमधल्या एका साईडहून दुसऱ्या साईडमध्ये फूडला पाठवायला किंवा फूडला मिक्स करायला इट हेल्प्स इन chewing the food and pushing the food bolus from one side to the other side. आणि इट हेल्प्स इन स्वॉलोईंग. डेग्लुटेशन म्हणजे स्वॉलोईंग, जेवण गिळणे. हे सगळे आहेत आपले टंगचे फंक्शन्स. आता टंगची ॲनाटॉमी बेसिकली तुम्हाला वरच्या ह्या डायग्राममध्ये दिसत असेल. टंगचा एक टिप असतो, दॅट इज द ॲपेक्स ऑर द टिप. टंगची बॉडी असते आणि टंगचा रूट असतो. तर हे बघा 3Dमध्ये ही आहे आपली टंग. सगळ्या डायरेक्शन्सनी पाहून घ्या. आता टंगमध्ये त्याचा जो टिप असतो दॅट इज द ॲपेक्स ऑर द टिप ऑफ द टंग. ही जी आहे ती टंगची बॉडी आहे. ही जी मधली लाईन आहे त्याला आपण मीडियन सल्कस असं म्हणतो. ते मीडियन सल्कसच्या मागे आपल्याला एक कोर्स पॅपेले, कोर्स असे नॉब लाईक स्ट्रक्चर्स दिसतात. दॅट इज अ सर्कम व्हॅलिड पॅपेले. त्यांना आपण व्हॅलिड पॅपेलेसुद्धा म्हणतो. आणि त्यांच्या मागे असतात लिंगोल टॉन्सिल्स. त्याच्या मागे असतात पॅलेटाईन टॉन्सिल्स. ह्यांना लिंगुअल का म्हणतात? बिकॉज द वर्ड लिंगुआ मीन्स टंग इन फ्रेंच. बिकॉज हे टंगचे टॉन्सिल्स आहेत. लिंगुआ, LINGUA मीन्स टंग इन लॅटिन. तो दीज आर द लिंगुअल टॉन्सिल्स. आणि त्याच्या मागे जे पॅलेटजवळ टॉन्सिल्स आहेत, हार्ड पॅलेट, सॉफ्ट पॅलेटच्या जवळ जे टॉन्सिल्स आहेत, दे आर नोन ॲज अ पॅलेटाईन टॉन्सिल्स. कुठल्याही टॉन्सिल्सचं फंक्शन काय असतं? टॉन्सिल्समध्ये लिम्फोसाईट्स, WBCs खूप असे भरलेले असतात. तर मग ओरली जी पण हायजीन मेंटेनिंग असतं, ओरली बरेचसे बॅक्टेरिया असतात. आपण जेवण करतो, ब्रश जर आपण केला नाही वगैरे, तर इकडे बॅक्टेरियाचं खूप जास्त कॉन्सन्ट्रेशन होऊन जातं. तर हे जे दोघं टॉन्सिल्स आहेत, लिंगोल आणि पॅलेटाईन, त्यांच्यामध्ये जे WBC भरलेले असतात, दे आर द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स टू ऑल द पॅथोजन्स दॅट मीट अस वाया आर माउथ्स. हा जो पोर्शन आहे दॅट इज द रूट ऑफ द टंग. हा जो खालचा जो स्किन टॅग असतो, बऱ्याचदा आपल्याला हा स्किन टॅग अशी जीभ जेव्हा आपण टाळूला लावतो वरती, तेव्हा हा आपल्याला हॉरिझॉन्टल स्किन टॅग दिसतो. आणि हे जे आहे ते सबमॅन्डिब्युलर सलायव्हरी डक्ट्स, सबमॅन्डिब्युलर सलायव्हरी ग्लँड्स जे असतात त्यांचे डक्ट्स इथनं ओपन होतात. रूट, फ्रेन्युलम आणि सबमॅन्डिब्युलर डक्ट्स. ऑलराईट. तो आपलं जी टंग आहे ते खाली त्याची जी अटॅचमेंट आहे, इथे बघाल तुम्ही, इफ यू लुक एट दिस अटॅचमेंट हिअर, ही आपले खालचे दात इकडे असणार आणि आपलं मॅन्डिबल असं असणार आहे. तर ही जी अटॅचमेंट आहे, खालची अटॅचमेंट, दॅट विल बी टू द मॅन्डिबल. आणि त्याची जी रूटची अटॅचमेंट आहे ते इकडे हायॉइड बोन असतो एक आपल्या गळ्यात. आपला गळा आहे, हे आपलं टीथ, हे आपलं लोअर जॉ. इकडे हायॉइड बोन असतो, तिकडे त्याचं रूट अटॅच होतं. सो इट इज अटॅच टू द मॅन्डिबल अँड सॉफ्ट पॅलेट अबव अँड द हायॉइड बोन बिलो. इथे बिलो रूटची अटॅचमेंट इज ॲट द हायॉइड बोन. सो स्ट्रक्चर वाईज 3Dमध्ये एकदा पहा परत. हे बघा, आता हे आपलं क्रॉस सेक्शन आहे स्कलचं. याच्यात आपल्याला काही टीथ्स दिसत असतील. ऑलराईट, सॉरी, ही डायग्राम पहा. ह्याच्यामध्ये हे आपलं मिड सॅजिटल सेक्शन आहे. दिस वन सेंटरमधून जस्ट साईडला, दॅट इज द मिड सॅजिटल प्लेन. इथे पहा आपल्याला अँटिरियर इन्सायझर्स जे दात आहेत ते आहेत. हा खालचा जो बोन आहे तो आपला जबड्याचा बोन आहे, द मॅन्डिबल बोन. ही आहे आपली टंग.
हे आहेत आपले लिप्स. ऑर्बिक्युलरिस ओरिस हा लिप्सचा मसल आहे. लिप्सच्या वरती आणि खालती असतात ते. तर दिस इज द टंग. सो लुक ॲट इट्स अटॅचमेंट्स. खाली जिनिओग्लॉसस मसलनी तो मॅन्डिबलला अटॅच्ड आहे. त्याचं फ्लोअर जे आहे त्याचं ते मायोहायोइड बोनचं आहे आणि हा जो आहे अटॅचमेंट तो इकडे हायोइड बोनला आहे. पहा, मायलोहायोइड, जिनिओग्लॉसस. जिनिओग्लॉसस विल अटॅच इट टू द मॅन्डिबल इन द फ्रंट आणि पोस्टिरियरली त्याचं जे रूट आहे ते दिस इज द, आता हे एपिग्लॉटिस आहे, ह्याच्या खाली एक बोन आहे, दिस इज द हायोइड बोन. तर हे जे सगळे मसल्स आहेत जे फ्लोअर ऑफ द टंगला अटॅचमेंट देत आहेत आणि टंगला मागे मूव्ह करायची डायरेक्शन, ते मसलची डायरेक्शन प्रोव्हाइड करतात. तो जो अँकर पॉईंट आहे जो टंगच्या रूटला भेटतो, दॅट अँकर पॉईंट द टंग हॅज ॲट इट्स रूट इज दिस हायोइड बोन. आपण बरेच आपला जबड्याच्या जस्ट खाली जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला एक कार्टिलेजिश बोन असं सापडेल आपल्या जे ॲडम्स ॲपल असतं त्याच्या जस्टवरती. यू विल बी एबल टू पाल्पेट दिस हायोइड बोन. तर एक्सटेंट ऑफ द टंग कुठपासून कितपर्यंत आहे, हाऊ फ्रॉम वेअर टू वेअर डज द टंग एक्सपांड. तो फ्रॉम दिस हायोइड बोन टू दिस mandible. This is the extent of the tongue. It starts from the mandible behind the lower two incisors of the lower jaw till the hyoid bone. That is the extent of our tongue. All right. Sorry, the lower incisor teeth nahi, it is behind the upper incisor teeth. The tip of the tongue is behind the upper incisor teeth. Dorsum of the tongue. आता जो टंगचा वरचा पोर्शन आहे, द कॉन्व्हेक्स पोर्शन, जो टाळूकडे फेस करतो, त्याच्यामध्ये ज्याचं जे स्ट्रक्चर आहे थोडं डायग्रामच्या हेल्पने पाहू आपण. ऑलराईट. तर आता आपली जी पूर्ण टंग आपण पाहिली त्याचा जो 2/3 आहे, अँटिरियर 2/3, त्याला आपण ओरल पार्ट म्हणतो. आणि जो पोस्टिरियर 2/3 जो फॅरिंग्समध्ये असतो, जो डीप घशात असतो, जिकडे आपले टॉन्सल्स वगैरे ज्यांच्या जवळ असतात, दॅट इज द फॅरेंजियल पार्ट. सो द पोस्टिरियर 1/3 ऑफ द टंग इज फॅरेंजियल, अँटिरियर 2/3 इज ओरल पार्ट. आणि जेव्हा ओरल पार्ट आणि फॅरेंजियल पार्ट मीट होतात जिकडे, तिकडे एक व्ही शेप्ड सल्कस असतो, दॅट इज नोन एज द सल्कस टर्मिनालिस. आपण पहा आता इकडे हे पाहिले, सर्कमव्हॅलिड पॅपिले वगैरे पाहिले, तर जिकडे ते पॅपिले सुरू होतात, जिकडे ओरल पार्ट आणि फॅरेंजियल पार्ट्स मीट होतात, दॅट इज द सल्कस टर्मिनालिस किंवा टर्मिनल सल्कस सुद्धा आपण त्याला म्हणतो. आणि फोरामेन सिकम, जे फोरामेन सिकममधून आपली जी थायरॉइड ग्लँड असते ती खाली डिसेंड होते. ऑलरेडी तर एकदा मी तुम्हाला फोरामेन सिकम दाखवतो. तो दिस डॉट जे आपल्याला ब्लूमध्ये दिसतो दॅट इज फोरामेन सिकम. तर फोरामेन सिकमचं सिग्निफिकन्स काय आहे, जेव्हा बाळ पोटात वाढत असतं तेव्हा आपली जी थायरॉइड ग्लँड असते ती ह्या फोरामेन सिकममधून ती सुपिरियरली प्लेस्ड असते आधी, पण जसं जसं बाळ वाढत जातं तसं जसं ती थायरॉइड ग्लँड खाली डिसेंड होते आणि आपल्या थ्रोटच्या पोझिशनमध्ये येते. तर हा जो डिसेंडचा जो पाथ आहे तो वाया द टंग जातो आणि ॲज अ रेमनंट ऑफ दॅट पाथ, की एक ट्रेल सोडून जातो, एक फायब्रस स्ट्रक्चर सोडून जातो. दॅट ओपनिंग ऑफ दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज द फोरामेन सिकम. तर हे बघा कसं थायरॉइड खाली खाली जातं, हे गरजेचं नाही आहे, क्युरिओसिटी म्हणून सांगतो आहे मी. इथून थायरॉइड डिसेंड होऊन ह्या प्रकारे इकडे त्याच्या नॉर्मल पोझिशनमध्ये ले करतं. तो कधी कधी थायरॉइड ग्लँडचे काही काही पार्टिकल्स इकडे उरून जातात, त्याच्यामुळे काही वेगळे डिझिजेस होतात, दॅट विल कम इन पॅथॉलॉजी. बट दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द थायरोग्लासल डक्ट आणि त्याचं जे ओपनिंग आहे दॅट इज द फोरामेन सिकम. खालच्या पोर्शनमध्ये आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, ओरल पार्टच असतो खालच्या पोर्शनमध्ये. जो खालचा जो स्किन टॅग आहे त्याला आपण फ्रेन्युलम म्हणतो. बऱ्याचदा आपल्याला खालच्या इकडे डीप लिंग्वल वेन्स ब्लू ब्लू कलरच्या दिसतील आणि ठीक आहे, दॅट इज इट. तर ओरल पार्टमध्ये पहा त्याला पॅपिलरी पार्टसुद्धा म्हणतात. आणि सल्कस टर्मिनालिसच्या पुढचा जो किंवा टर्मिनल सल्कसच्या पुढचा जो पार्ट आहे दॅट इज द ओरल पार्ट. पॅलेटोग्लॉसल आर्च म्हणजे पॅलेट आणि टंग. पॅलेट आणि टंगला जे जॉईन करतात, आपल्या जबड्याच्या एकदम जेव्हा टीथ संपतात आपले, जिकडे दात संपतात तिकडे तुम्हाला एक आर्चसारखं स्ट्रक्चर दिसेल, जिकडे सॉफ्ट पॅलेट आणि खालचा जो जॉ आहे किंवा टंगचा जो रूट आहे ते जॉईन होतात.
आणि मीडियन फरो आपण जी मीडियन लाईन बघितली होती टंगच्या एकदम मध्यभागी, त्याच्यामध्ये पॅपिले असतात, थोडी रफ असते ती पार्ट. फॅरिंजियल पार्टमध्ये आपण ह्याला लिम्फॉइड पार्ट म्हणतो. द रिझन इट इज कॉल्ड एज द लिम्फॉइड पार्ट इज इकडे आपण बघितलं, इकडे आपले टॉन्सिल्स असतात दोघं. ठीक आहे. आणि टॉन्सिल्सचं काय काम आहे? दे आर द गार्ड डॉग्स. तिकडे ते गार्ड करतात. त्यांच्या WBC असतात. तर जे बॅक्टेरिया, जे पॅथोजन्स बाहेरनं एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधून येतात माउथपर्यंत, फूडमधून येतात माउथपर्यंत, दे आर फर्स्ट स्टॉप. द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स इज ॲट दीज टॉन्सिल्स, लिंग्वल अँड पॅलेटाईन टॉन्सिल्स. तर म्हणून ह्या फॅरिंजियल पार्टला आपण लिम्फॉइड पार्ट म्हणतो. आता दिस इज बिहाइंड द टर्मिनल सल्कस. ह्याच्या मागचा पार्ट जो आहे तो फॅरिंजियल आहे. तर ह्याच्यामध्ये अलॉंग विथ द प्रोटेक्टिव्ह फंक्शन, दिस विल ऑल्सो गिव्ह अस लुब्रिकेटिंग फंक्शन. जसं आपण जेवण घेतो ते जेव्हा खूप ड्राय जेवण असेल, कोरडा घास असेल, त्याच्यावरती सगळ्यात आधी सलायवा ॲक्ट करणार. सलायवा ॲक्ट केल्यानंतर बेस ऑफ द टंग, पोस्टिरियर पार्ट ऑफ द टंगमधून म्युकस ग्लँड्स त्या फूडचा जो पण बोलस आहे, जो तुकडा आहे फूडचा, त्याला म्युकसने कोट करून इसोफेगसमध्ये सेंड करणार, सो दॅट पेरिस्टाल्टिक मुवमेंटनी इझिली तो पुढपर्यंत ढकलले जाईल. आता मसल्स ऑफ द टंग ॲज सच खूप डिटेलमध्ये आपल्याला करायचे नाही आहेत. मी खूप बेसिक तुम्हाला 4 मसल सांगेल. तो प्लीज थोडंसं 3D डायग्राम पहा एकदा. आधी कर्सरी वाईज एवढं पहा, जे इंट्रेन्सिक मसल्स असतात आपल्या टंगचे, ते टंगची मूवमेंट, स्वतःची मूवमेंट इनेबल करतात. आणि जे एक्स्ट्रिन्सिक मसल्स आहेत ते आपल्या टंगपासनं बाकीच्या स्ट्रक्चर्सला अटॅच्ड असतात. इंट्रेन्सिक मसल बाकीच्या स्ट्रक्चर्सला अटॅच नाही असतात, ते टंगच्या मधल्यामध्येच प्रेझेंट असतात आणि ते टंगची इंटरनल मूवमेंट पॉसिबल करतात. एक्सटर्नल मसल्स टंगला अटॅच होऊन कुठल्या तरी बाहेरच्या स्ट्रक्चरला, हायॉइडला, कुठल्या तरी बोनला, मॅन्डिबलला, कुठे ना कुठेतरी हे दुसरीकडे अटॅच होतात. दीज आर द एक्सटेन्सिक मसल बिकॉज दे अटॅच एक्सटर्नल टू द टंग. इंट्रेन्सिक मसल हे मसलच्या टंगच्या मधल्यामध्येच मसल्स असतात, ते कोणाला अटॅच नसतात, ते एकमेकांनाच अटॅच असतात. तो इफ यू सी इंट्रेन्सिक मसलमध्ये पहा, सुपिरियर लॉंगिट्युडनल मसल, तर हा मसल ह्या डायरेक्शनमध्ये लेड आउट असतो. आणि हा मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा टंगची लेंथ कमी होणार. वर्टिकल मसलमध्ये टंगची जी विड्थ आहे, जी टंगची थिकनेस आहे, ती थिकनेस कमी होणार. ट्रान्सवर्स मसलनी त्याची विड्थ कमी होणार. राईट आणि लेफ्ट साईडचा जो त्याची साईज आहे ती श्रिंक होणार ट्रान्सवर्स मसल. इन्फिरियर लॉंगिट्युडनल मसल, दिस इज इन दिस डायरेक्शन. लॉंगिट्युडनल कुठलाही मसल असो, दॅट विल बी फ्रॉम अँटिरियर टू पोस्टिरियर डायरेक्शन. ऑलराईट, हे अँटिरियर आहे, हे पोस्टिरियर आहे. इन्फिरियर लॉंगिट्युडनल आणि सुपिरियर लॉंगिट्युडनल. त्याच्यानंतर ट्रान्सवर्स मसल, हा आहे वर्टिकल मसल असा, आणि ट्रान्सवर्स मसल असा. सो इट इज सिम्पल, फार इझी आहे. लॉंगिट्युडनल मसल अँटिरियर पोस्टिरियर लेंथ जी आहे टंगची, ती लेंथ कमी करणार. ऑलराईट. इन्फिरियर लॉंगिट्युडनल लोअर पोर्शन ऑफ द टंगची अँटिरियर पोस्टिरियर लेंथ कमी करणार. जो हा वर्टिकल मसल आहे आपला, दिस वर्टिकल मसल विल कॉज डिप्रेशन ऑफ द टंग, किंवा टंगची जी थिकनेस आहे ती कमी करेल. ही जी थिकनेस आहे दिस विल बी रिड्यूस्ड विथ द वर्टिकल मसल. आणि जो ट्रान्सवर्स मसल आहे तो टंगचा लेफ्ट टू राईट साईडचं जे लेंथ आहे, दिस लेंथ, ही लेंथ कमी करणार. ऑलराईट. तर हे जे ट्रान्सवर्स आणि वर्टिकल मसल्स आहेत, इकडे तुम्हाला अशी क्रिस क्रॉस दिसत असेल, बिकॉज हे मसल्स क्रिस क्रॉस अरेंज असतात. आणि ऑल ऑफ दीज मसल्स प्रायमरीली त्यांचं अटॅचमेंट कुठे बघतात? मीडियन सल्कसच्या इथे. इकडे कार्टिलेजिनस टाईप थिक स्किनचा एक टॅग असतो, ह्याच्यावरती हे सगळे मसल्स त्यांचं अटॅचमेंट धरतात, इंट्रेन्सिक मसल्स. कारण की हे टंगच्या मध्येच आहे आणि हे मसल्स त्याच्यामध्येच अटॅच होतात. सो दीज आर नोन एज इंट्रेन्सिक मसल्स. आणि हा टंगचाच पार्ट आहे, इट इज पार्ट ऑफ वन ऑफ द मसल्स. ते सगळे मसल एकत्र येऊन त्यांनी स्वतःच ते एक थिक प्रोड्यूस केलेलं आहे पोर्शन एक. सो दॅट इज वाय दीज आर द इंट्रेन्सिक मसल्स. जे आपले एक्स्ट्रेन्सिक मसल्स आहेत ते आपले आहेत पॅलेटोग्लॉसस. आता ह्याचे नाव बघा, पॅलेट आणि ग्लॉसस. ग्लॉसस म्हणजे टंग. पॅलेट आणि टंगला जो अटॅच होतो तो आहे पॅलेटोग्लॉसस. स्टायलोग्लॉसस, स्टायलॉइड प्रोसेस आणि टंगला जो अटॅच होतो, स्टायलॉइड प्रोसेस स्कलवरती बोनी प्रॉमिनन्स असतं, जो ह्यांना अटॅच होतो दॅट इज अ स्टायलोग्लॉसस. हायोग्लॉसस, जो हायोइड बोन आणि टंगला अटॅच होतो दॅट इज हायोग्लॉसस. जिनिओग्लॉसस, एक जिनॉइड ट्युबरकल असतं आपल्या लोअर जॉच्या पाठीमागे, आपल्या लोअर 2 इन्सिजर्सच्या जस्ट खाली देर इज अ जिनॉइड ट्युबरकल. तिकडून अटॅच होऊन जो टंगला अटॅच होतो दॅट इज जिनिओग्लॉसस. पहा आता सगळे मसल्स. ऑलराईट, आता हे मसल्स बघूया. हे पहा,
जे जे हे आहे आपलं जिनॉइड ट्युबरकल. दिस इज द जिनॉइड ट्युबरकल. हे आपला लोअर जॉ आहे, खालचा जबडा आहे. तर जिनॉइड ट्युबरकलला अटॅच करून जो टंगला अटॅच होतो दॅट इज द जिनिओग्लॉसिस. सेकंड, हायोइड बोन. दिस इज द हायोइड बोन. हायोइड बोन आणि टंगला जो अटॅच होतो दॅट इज द हायोग्लॉसिस. हे जे आपल्याला जे होल दिसत आहे हे आपलं एक्सटर्नल ऑडिटरी मियाटिस आहे, जे आपण इयरमध्ये बघितलं होतं. तो दिस एक्सटर्नल ऑडिटरी मियाटिस जस्ट खाली हा जो आपल्याला स्ट्रक्चर दिसतो आहे, सी दिस स्ट्रक्चर, याला आपण स्टायलॉइड प्रोसेस ऑफ द स्कल म्हणतो. तर ही जी स्टायलॉइड प्रोसेस आहे त्याला अटॅच होऊन जो टंगला अटॅच होतो दॅट इज द स्टायलोग्लॉसिस. इझी. आता मूवमेंट्स कुठले कुठले पॉसिबल करणार आहेत हे सगळे मसल्स. हा मसल कॉन्ट्रॅक्ट झाला की जीभ पाठीमागे येईल. हा मसल कॉन्ट्रॅक्ट झाला की जीभचा जो बेस आहे तो डिप्रेस होईल. जीभचा जो मागचा पोर्शन आहे तो डिप्रेस होईल. गिळताना दिस मसल विल बी युज्ड. त्याच्यानंतर जो जिनिओग्लॉसस आहे हा पूर्ण लोअर पोर्शन ऑफ द टंगला मागे खेचू शकतो. जर आपल्याला जीभ बाहेर करायची असेल, करताना जेव्हा आपण जीभ बाहेर करतो तेव्हा दिस मसल विल ब्रिंग द लोअर पोर्शन ऑफ द टंग नियर. दिस विल कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे. एकदा कॉन्ट्रॅक्ट झाला की द टंग विल गेट डिप्रेस्ड आणि जो हा इकडचा जो खालचा मसल आहे दिस विल अगेन कॉन्ट्रॅक्ट. हे बघा, हे फायबर्स बघा इथले. हा फायबर बघा. जेव्हा हा फायबर कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा द टंग विल बी डिप्रेस्ड आणि बाकीचे जे लॉंगिट्युडनल मसल्स आहेत ते रिलॅक्स होतील आणि व्हर्टिकल मसल्स जे आहेत ते टंगची अँटिरो पोस्टिरियर सुपिरियर इन्फिरियर जी विड्थ आहे टंगची ती विड्थ कमी करून टाकतील. जेव्हा टंगची थिकनेस आहे, जेव्हा टंगची थिकनेस कमी होईल, टंगची थिकनेस कमी होऊन हा मसल कॉन्ट्रॅक्ट होईल, टंगची थिकनेस कमी होईल व्हर्टिकल मसल्सनी आणि टंगचा जो पूर्ण पोर्शन आहे तो पुढे ढकलला जाईल करताना. ऑलराईट. तर ऑल ऑफ दीज मसल्स हे एकत्र काम करतात आणि टंगचे मुवमेंट्स पॉसिबल करतात. जे इंट्रिन्सिक मसल्स आहेत ते टंगचा शेप चेंज करतात, टंगला एकदम फ्लॅट किंवा लॉंग करायचा फंक्शन करतात आणि हे जे बाकीचे मसल्स आहेत हे हेल्प करतात टू द व्हेरियस इंट्रिन्सिक मसल्स ऑफ द टंग. हे पण एकदा बघून घ्या. ट्रान्सवर्स मसल्स आणि व्हर्टिकल मसल्स टंगच्या मध्ये असे दिसतात. हा जो आहे हा आहे आपला जिनिओग्लॉसिस. जिनिओग्लॉसिसच्या वरती हे जे मसल्स आहेत दीज आर द ट्रान्सवर्स मसल्स. हे जे मसल्स आहेत हे लॉंगिट्युडनल मसल्स आहेत आणि ह्या डायरेक्शनमध्ये स्क्रीनमध्ये पेन नाही टाकू शकत, बट दीज विल बी द हॉरिझॉन्टल मसल्स. And the impact of a tracheostomy tube on the functions of the aerodigestive tract. In a normal airway without a tracheostomy tube, inhalation and exhalation occur through the mouth and nose. Airflow moving through the airway enables smell and taste, normal sensation, and of course speech, by allowing the air to pass through the vocal folds. During a normal swallow, the larynx elevates and moves forward and acts as a mechanical lever. This action causes the epiglottis to flap over the trachea, protect the airway, and direct food or liquid. दिस इज द एपिग्लॉटिस. एवढा. ऑलराईट. हा एपिग्लॉटिस आपल्या ट्रकियाला क्लोज करून टाकतो. हे ट्रकियल ओपनिंग आहे. हा ट्रकिया क्लोज होऊन जातो आणि फूड इज अलाउड टू पास इन टू द इसोफेगस. आता इसोफेगसमध्ये फूड नाही आहे म्हणून तो कोलॅप्स आणि फ्लॅट झालेला आहे, म्हणून तो एवढा छोटा दिसतो आहे, कारण की त्यात फूड काहीच नाही आहे. जसं फूड त्याच्यामध्ये पुढे जाईल तसं इसोफेगसची साईज मोठी होईल आणि ही पॅरास्टाल्टिक मूव्हमेंट पुढे मूव्ह होईल. Into the esophagus. For a normal swallow, the vocal folds close and breathing temporarily stops. Positive pressure is generated below the vocal folds. Because the swallow is both mechanical and pressure-driven, food and liquid are propelled into the esophagus and at the same time kept out of the larynx and trachea.
आपल्याला मसल्समध्ये आणखीन काय काय डाऊट्स असतील प्लीज हे एकदा टेक्स्ट जे आहे ते पॉज करून वाचून घ्या. बिकॉज आपल्याला परीक्षेमध्ये लिहायला ह्या टर्मिनॉलॉजीज वगैरे लागतील. काही काही टर्मिनॉलॉजी मी डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला ते फक्त आता तुमच्या माइंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या आहेत. कसे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, कसे मसल्स रिलॅक्स होतात आणि त्यांच्यानी टंगचा शेप कसा कसा चेंज होत जातो. सुपिरियर लॉंगिट्युडनल शॉर्टन्स द टंग मेक्स इट्स डॉर्सम कॉन्व्हेक्स. हा जर मसल शॉर्ट झाला तर आपली टंग कशी होईल, अशी होईल टंग, अशी होऊन जाईल टंग. हा जो डॉर्सम, दिस इज द डॉर्सम ऑफ द टंग. जर हा मसल जर कॉन्ट्रॅक्ट झाला, ह्याची साईज जर छोटी झाली तर टंग अशी वाकेल ना. दॅट इज वॉट दे मीन. इन्फिरियर लॉंगिट्युडनलसुद्धा सेम आहे, फक्त तो इन्फिरियरली प्लेस्ड आहे. ट्रान्सवर्स मसलमध्ये मीडियन सेप्टम जी टंगची जी सेंटर मीडियन सेप्टम असते तिथून ट्रान्सवर्सली असा प्लेस्ड असतो. तर वेन धिस मसल विल कॉन्ट्रॅक्ट तेव्हा टंगचं काय होईल, साईज नॅरो होऊन जाईल, टंग छोटी होऊन जाईल, टंग आणि लांब होऊन जाईल, त्याची लेंथ वाढेल. व्हर्टिकल मसलमध्ये बघा ब्रॉड आणि फ्लॅट एंड करेल. जे आपले टंग आहे, इमॅजिन मी टंगला असं कट केलं तर ह्या टंगमध्ये दिस व्हर्टिकल मसल विल बी प्लेस लाईक दिस मीडियन सेप्टम. तर हे मसल जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होईल तेव्हा टंगची जी थिकनेस आहे ती कमी होईल आणि फ्लॅट टंग होऊन जाईल एकदम. आता टंगचा ब्लड सप्लाय. टंगच्या ब्लड सप्लायमध्ये लिंगोल आर्टरीमधून टंगचा ब्लड सप्लाय येतो. दिस इज अ ब्रांच ऑफ एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरी. या ऑलरेडी आपण बघितलेली आहे. सांगा मला कधी बघितली आपण. रूट ऑफ द टंग इज ऑल्सो सप्लाइड बाय द टॉन्सिलर अँड द असेंडिंग फॅरेंज्युलर आर्टरीज. तर एकच आर्टरी लक्षात ठेवा, लिंगोल आर्टरी. दिस इज द ओनली आर्टरी, मेन आर्टरी दॅट विल बी सप्लाइंग द टंग. आणि ही आहे ब्रांच एक्सटर्नल कॅरोटिड आर्टरीची. रूटमध्ये जी बिकॉज तिकडे टॉन्सिल जवळ आहे, फॅरिंग्स वगैरे जवळ आहे, तर ते आपण एक दोन त्यांचे ब्रांचेस रूट ऑफ द टंगला सप्लाय करतात. पण तुम्ही लक्षात ठेवताना ही चीफ आर्टरी आहे, एवढं प्लीज लक्षात ठेवा. व्हीनस ड्रेनेजमध्ये काय आहे, लिंग्वल वेन विल ड्रेन द टंग, दॅट इज इट. डीप लिंग्वल, सुपिरियर लिंग्वल लक्षात ठेवायचं ठेवा, बट लिंग्वल आर्टरी आणि लिंग्वल वेन, दॅट इज इट. नर्व सप्लाय ऑफ द टंगमध्ये आपण काय लक्षात ठेवायचं आहे, दोन मेजर नर्व्स आहेत. जे अँटिरियर 2/3 जी सप्लाय करते दॅट इज द सेन्सरी लिंग्वल. हे आपलं टेस्ट, टच, सेन्सेशन टंगला, ऑल ऑफ देम विल बी गिवन बाय लिंग्वल नर्व. आणि पोस्टिरियर 1/3 ग्लॉसोफॅरेंजियल. आता पोस्टिरियर 1/3 म्हणजे रूटच्या जवळ आहे टंगच्या, तिकडे जवळ काय आहे, फॅरिंग्स जवळ आहे. सो ग्लॉसो म्हणजे टंग आणि फॅरिंग्स इज आपलं फॅरिंग्स, म्हणून ह्याचं नाव आहे ग्लॉसोफॅरिंग्स. बिकॉज ही ग्लॉसोफॅरेंजियल पोस्टिरियर 1/3 ऑफ टंगला सप्लाय करते आणि फॅरिंग्सला सुद्धा सप्लाय करते. सो दोन नर्व्ज आहेत आपल्या मेन, लिंग्वल नर्व आणि ग्लॉसोफॅरेंजियल नर्व. आता जे आपलं टेस्टचं जे सेन्सेशन आहे ते व्हॅलिड पॅपिलेमधून येतं. दॅट इज द अँटिरियर 2/3 ऑफ द टंगमध्ये जे पॅपिले असतात दे, आणि ऑल ऑफ दीज टेस्ट सेन्सेशन्स गो टू नर्व प्लेक्सस. हे मिडल इयरमध्ये प्लेस्ड असतो. हा आपण एक्सटर्नल इयर, मिडल इयर आणि इनर इयर केला होता. तर त्या मिडल इयरमध्ये एक नर्व स्ट्रक्चर असतं. इयरशी काही संबंध नसतो ह्याचा, पण टेस्ट सेन्सेशन आपलं हे कॉर्डा टिम्पॅनी ह्या स्ट्रक्चरमध्ये रजिस्टर होतं. ऑलराईट. आणि ग्लॉसोफॅरेंजियल नर्व, टेस्ट सेन्सेशन पोस्टिरियर 1/3 ग्लॉसोफॅरेंजियल नर्व घेणार. आता आपण मायक्रोस्कोपी थोडीशी पाहूया. मायक्रोस्कोपीमध्ये जे आपले टेस्ट बड्स आहेत त्यांना आपण व्हॅलिड पॅपिले जे असतात अँटिरियर 2/3 ऑफ द टंगमध्ये जे प्लेस्ड असतात आणि व्हेरियस सल्कसेस जे असतात ते पण पुढे आता बघूया कुठे कुठे आहेत ते. तर दीज पॅपिले आर नथिंग बट टेस्ट बड्स ओनली. सो ह्याचे टाईप्स आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पॅपिले असतात. फंगिफॉर्म पॅपिले, फोलिएट पॅपिले, सॉफ्ट वगैरे वगैरे. जे चीफ आणि जे मेन आहेत आपल्या टेस्ट बड्ससाठी ते आपण आता डिस्कस करूया. एवढे लक्षात ठेवा, मिड डॉर्सल रिजन ऑफ द ओरल पार्ट ऑफ द टंग, इकडे जिकडे आपण थायरॉइड डिसेंड केली होती जिथनं, तिथे टेस्ट बड्स नसतात. काय नाव होतं ते रिजनचं जिकडून थायरॉइड खाली डिसेंड झाली होती, ज्यांना लक्षात असेल त्यांनी सांगा. टेस्टचे वेरियस झोन्स आहेत, पण हे झोन्स एवढे एक्झॅक्ट नाही आहेत. तुम्हाला स्वीट टेस्ट इकडे पण येऊ शकते, इकडे पण येऊ शकते, इकडे पण येऊ शकते, कुठे येऊ शकते. बट मेजर टेस्ट बड्स ऑफ वेरियस रिजन्स हे ह्या लोकेशन्समध्ये प्लेस्ड असतात.
तर ते लोकेशन्स एकदा थोडक्यात बघून घ्या. हे बऱ्याचशा लोकांनी सांगितले की दिस क्लासिफिकेशन इज रॉंग आणि एक नवीन रिवाइज क्लासिफिकेशन पण आणलं होतं. बट देर इज नो एक्झॅक्ट क्लासिफिकेशन की एवढंच बिटर आहे, एवढेच सोर आहेत, एवढे सॉल्टी आहेत आणि एवढं स्वीट आहे. तो टंगमध्ये बेसिकली तुम्हाला जर विचारलं तर असं ड्रॉ करायची टंग. त्याच्यामध्ये जो सगळ्यात पोस्टिरियर पोर्शन असतो त्याच्यात कडू टेस्ट लागते. जे साईडचे जे पोर्शन्स असतात तिकडे आपल्याला सार टेस्ट लागते आणि जी टिप ऑफ द टंग आणि साईडचे हे दोन्ही पार्ट्स इकडे स्वीट टेस्ट लागते. तर मग मध्ये काहीच टेस्ट लागत नाही का? नो, वी गेट सॉल्टी टेस्टमध्ये. ठीक आहे, हा जो पूर्ण एरिया आहे दॅट इज सॉल्टी. सो हे 4 टेस्ट्स इज वॉट वी एक्सपिरियन्स इन आर टंग्स. अगेन हे क्लासिफिकेशन एवढं एक्झॅक्ट नाही आहे, परीक्षेपुरती लक्षात ठेवा एवढं. आता आपले जे टेस्ट बड्स आहेत, जे पॅपिले आहेत, सगळ्यात आधी जे व्हॅलेट किंवा सर्कम व्हॅलेट पॅपिले असतात, अँटिरियर 2/3 ऑफ द टंगमध्ये असतात. सल्कस टर्मिनालिसच्या पुढे सिलेंड्रिकल पोझिशन आणि सर्क्युलर सल्कस इज वॉट दे हॅव. अशी त्यांचं स्ट्रक्चर असं असतं. हे आपले पॅपिले, यांच्या अराउंड एक सल्कस असतो, एक असे बरेच पॅपिले असतात. एकदा आपण 3D डायग्राम पाहूया. तो दिस इज द सरफेस ऑफ आर टंग. तर आता पहा, हा जो आहे तो आपल्या टंगचा पोस्टिरियर पोर्शन आहे. इकडे कुठेतरी आपली सल्कस टर्मिनालिस असणार आहे. ऑलराईट, तर हिअर समवेअर आपली टर्मिनल सल्कस असणार आहे. यांच्या जस्ट समोर आपले सर्कम व्हॅलेट पॅपिले आहेत. असं स्ट्रक्चर आहे त्यांचं, जे मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवत होतो. हे जे आहेत हे आपले आहेत फिलिफॉर्म पॅपिले. दीज आर सर्कम व्हॅलेट पॅपिले, दीज आर फिलिफॉर्म पॅपिले. आणि हे जे आहेत हे आहेत आपले फंगीफॉर्म पॅपिले. आणि हे आहेत आपले लिंग्वल टॉन्सिल्स. बघा हे कसे डीपपर्यंत जात आहेत, बिकॉज ब्लड सप्लाय, RBCs आणि म्युकस सिक्रिशन्स ह्याच ट्यूबमधनं बाहेर येतं. एकदा सर्कम व्हॅलेट पॅपिलेचं क्रॉस सेक्शन पाहून घ्या एकदा. हा पूर्ण तो सर्कम व्हॅलेट पॅपिले आहे आणि हे जे तुम्हाला जे छोटे छोटे डॉट डॉट्स दिसतात, दीज आर द टेस्ट बड्स. दिस इज द सर्कम व्हॅलेट पॅपिला, दीज आर ऑल द टेस्ट बड्स. ऑलराईट, हे टेक्स्ट तुम्हाला हवं तर वाचून घ्या. जे मी एक्सप्लेन केलेलं तेच आहे त्याच्यात. फंगीफॉर्म पॅपिले बरेचसे असतात. नियर द टिप अँड मार्जिन्स ऑफ द टंग जास्त असतात ते. लार्ज राऊंडेड हेड्स असतात फंगसच्या बॉल्ससारखे आणि ब्राईट रेड कलरचे असतात. तुम्ही एकदा आरशात जर बघितलं तुम्हाला हे ब्राईट रेड कलरचे फंगीफॉर्म पॅपिले एक वेळ दिसतील सुद्धा. आता तुमच्यामधल्या काही लोकांना प्रश्न पडत असेल की मग पॅपिलेचं फंक्शन काय आहे? टेस्ट बड्स वेगळे असतात. पॅपिले आर द थिंग्स ऑन विच टेस्ट बड्स आर प्रेझेंट. स्पेशली आता हे ह्यांच्यावरती टेस्ट बड्स प्रेझेंट असतात. पण हे बाकीचे जे पॅपिले आहेत दे प्रोव्हाइड अदर फंक्शन्स लाईक गिविंग रफनेस टू द टंग. टंगला एकदा रफनेस आली की जे फूड आहे ते अजून छोट्या छोट्या पार्टिकल्समध्ये ब्रेकडाऊन करण्यात इझीनेस होते आणि त्यांची जे छोटे पार्टिकल्स आहेत ते टेस्ट देतात. वन्स द surface of that food particle is abraded, that abraded food particle will be easier to break down by other organs, teeth. It will have more surface area later on for absorption and everything. So these papillae will provide characteristic roughness to the tongue. हे आहे आपले फिलिफॉर्म पॅपिले. आपले जे टंगचं जे वेल्वेटी टेक्स्चर आहे दॅट इज बिकॉज ऑफ दिस फिलिफॉर्म पॅपिले. ते जे छोटे छोटे आपण बघितले जाते फिलामेंटस स्ट्रक्चर असतं त्यांचं. ऑलराईट, तर आय थिंक एवढं मोर दॅन इनफ आहे टंगसाठी. दिस इज मोर दॅन इनफ फॉर द पर्पज दॅट वी इंटेंड टू सॉल्व. ऑलराईट, थँक्यू सो मच.